आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। अक्कलकुव्यातल्या मदरशामध्ये 2 परदेशी नागरिक सापडलेत। पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय। विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा, मंत्री नितेश राणेंची मागणी आहे। या मदरशाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे, यमनचा एक अतिरेकी विचाराचा नागरिक सापडलेला आहे। भारतीय लष्कराविरुद्धच्या अपमानास्पद विधानाप्रकरणी राहुल गांधींना यूपी कोर्टाचा समन्स। 24 मार्चला सुनावणी होणार आहे। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केला होता खटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका पथक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राणा। अतिक्रमण हटाव कारवाईवरून नगरसेवक नासिर सिद्दीकींची महापालिका पथकाला शिवीगाळ। कार्यकर्त्याकडून जप्त केलेल्या साहित्याची मोडतोड करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ। 31 जून 2025 पर्यंत शिंदे समितीला मुदतवाढ। समिती हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याबाबत अभ्यास करेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात केज कोर्टात हजर करण्यात आला आहे। सीआयडीकडून घुलेच्या 5 दिवसांच्या कोठडीची मागणी आहे। कोर्टानं घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भाजप खासदार धनंजय महाडकांचा मुलगा क्रिश महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूचा एकत्रित असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या फोटोवरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। बहुप्रतीक्षित छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच विकी कौशल आणि रश्मिका मंदाना साई दरबारी गेले। साईंचं दर्शन घेऊन छान वाटलंय। रश्मिकाची मराठीमधून प्रतिक्रिया। खूप छान वाटलं। छान वाटले। थँक्यू दादा। महाकुंभमेळ्यामध्ये माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान पर्वणी साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले। भाजपचे नेते विनोद तावडेंनी कुंभमेळ्यात सहकुटुंब स्नान केलंय। अध्यात्म, संस्कृती आणि एकतेचा महायज्ञ म्हणजेच महाकुंभ, विनोद तावडेंचं वक्तव्य।